ज्या ज्यावेळी आरक्षण भेटत होतं इतर समाजाला त्यावेळी मराठ्यांना देण्याचं काम केलेले। मराठे स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी लढू राहिले, कुठल्याही जातीच्या विरोधात नाही की आजपर्यंत लढलो आपण मातीसाठी, आता लढायचं जातीसाठी आणि त्याच्या पाठीशी आपल्याला खंबीर उभं राहायचं आणि तू ती साथ देतो, मला तुझा अभिमान आहे। जेव्हा तुमच्या जातीवर वेळ येईल हेच मराठे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, त्यांना विश्वास द्या। आपण कुठल्याही जातीच्या विरोधात नाही। हे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे, अण्णाभाऊ साठेंचा आहे। इथं हिंदूही आनंदात राहतात, मुस्लिमही आनंदात राहतात आणि विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील ह्या व्यक्तीने 18 पगड जातीचे 12 बलुते लोक सगळे एकत्र केलेले आहेत। आज जर तुम्ही बघितलं, आम्ही काल सकाळपासून निघालो, माझ्या अंगावर काटे येतात। मुस्लिम बांधव, दलित बांधव उत्स्फूर्तपणे आमचं स्वागत करीत आहेत। धनगर बांधव ते म्हणतात की मराठ्यांनी आजपर्यंत देण्याचं काम केलेलं आहे, मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे। ज्या ज्यावेळी आरक्षण भेटत होतं इतर समाजाला त्यावेळी मराठ्यांना देण्याचं काम केलेले। आज हे बाबा इथं आहे, यांचं वय भरपूर आहे, यांनी सांगावा की त्या काळी जेव्हा आरक्षण देत होतं पंजाबराव देशमुख सांगत होते की मराठवाड्याच्या लोकांना तुम्ही आरक्षण घ्या, पण हे स्वाभिमानी होते, हे म्हणे आम्हाला जमीन जुमले, आम्हाला आरक्षणाची गरज नाही। तर आमच्याकडे 100-500 एकर जमिनी होत्या, आम्हाला त्यावेळी गरज नव्हती, इतरांना द्या आम्ही असं म्हणत होतो। पण आमचा समाज आज इतका लयला गेला, आज अशी फक्त आमच्याकडे पाटीलकीन देशमुखी राहिली, आमच्याकडे गाड्या माड्या वाड्या होत्या, पण आता त्याची माती राहिली। ती मातीही जर नेऊन टाकायची म्हणलं तर ट्रॅक्टरला 400 रुपये द्यावं लागते, इतकी भयानक परिस्थिती। आमच्या 100 एकर जमिनी होत्या, आज 1 एकर अर्धा एकरवर आलो। ज्या जमिनी आमच्या होत्या ज्या दुसऱ्याला इकल्या तिथंच आमचे पोरं सालाना चालले, कंपन्यात बिगारी काम करायला चालले, हातगाडीवाले चालले। हे परिस्थिती आम्ही बघितली। आम्हीही सर्वसामान्य कुटुंबातला आहे, मी सिल्लोड तालुक्यातला आहे, मोडा बुद्रुक गावचा आहे। पण एक सांगतो की आजपर्यंत लढलो आपण मातीसाठी, आता लढायचं जातीसाठी। याचा अनुभव कधी आला मला, तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो का जग ओळखतं ते घेणं देणं नाही, तुम्हाला तुमचं गाव किती ओळखतं हे महत्त्वाचं आहे। तर मी अक्षरशः तुम्हाला सांगतो, मी अब्जाधीश जरी झालो तरी त्याला कोणी विचारलं नसतं, पण काल मी माझ्या गावात गेलो, हे सगळे साक्षीदार आहे। इतका भयानक मी काल ढासा रडलो की इतका भयानक स्वागत लोकांनी केलं की बा तू एका योग्य व्यक्तीच्या पाठीशी लढतोय, तो आज एकटा पडलाय आणि त्याच्या पाठीशी आपल्याला खंबीर उभं राहायचं आणि तू ती साथ देतो, मला तुझा अभिमान आहे। असं त्या लोकांनी जेव्हा म्हणलं, मी ढासा रडलो। मी म्हणलो मी कमवलं, मी आयुष्यात काय कमवलं तर एवढंच कमवलं। मी हे किती कोट्यधीश यशस्वी घेणं देणं नाही, आम्ही इथं या गावात तापानेर गावात याच्यासाठी आलो की यांनी समाजासाठी काम किती केलं। तुमच्या कुणबीच्या नोंदीसाठी असू द्या, तुमच्या गावोगावी कॉर्नर बैठक असू द्या, यांनी किती काम केलं। हे व्यक्ती आमच्या सोबत का घेतले, यांनी समाजासाठी 12 दिवस तिकडे जरांगे पाटलांना 17 दिवस उपोषण केलं, या व्यक्तीनं 12 दिवस वैजापूरमध्ये केलं। घाम फोडला होता अक्षरशः प्रशासनाला, जोपर्यंत जरांगे पाटील उठत नाही आणि ते माझं उपोषण सोडायला येत नाही तोपर्यंत माघार घेत नव्हते। जरांगे पाटलांनी स्वतः फोन करून त्यांना विनंती केली, यांनी उपोषण सोडलं। उगा मी कौतुक करायला आलो नाही, इथं भाषण करायला आलो नाही। सुधाकर भाऊ शिंदे शेट्टा टावरवर चढले होते 7 दिवस, ते म्हणले जोपर्यंत मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन म्हणजे यश मिळत नाही मी खाली उतरणार नाही। 7 दिवस वर होते, मी गेलो, भेटलो, लाईव्ह केलं। आमची ती ताई आहे, यांची मिसेस, त्या खाली बसलेल्या होत्या। ताई त्या म्हणे माझे पती जोपर्यंत खाली उतरत नाही मी उतरत नाही। मी म्हणलं ताई तुम्ही तरी धीर द्यायला पाहिजे। त्या म्हणले जे होईल ते होईल, त्याही उठल्या नाही। शेवटी प्रशासनाने आम्हाला बऱ्याच वेळा संपर्क केला, यांना खाली कसं घ्यायचं, कारण 7 दिवस झालेले। जर ते किती फूट होतं, 350 फूट टावर होतं व एवढी क्रेन भेटणार नाही। बरं भेटली, त्यांना घ्यायला गेलो, जर काही दगा फटका झाला तर पुन्हा मराठे म्हणतील की हे यांनी केलं, सगळं प्रशासन हादरून टाकलं होतं। म्हणजे इतकी भयानक परिस्थिती। आपला समाज एक ह्या जरांगे पाटलांनी केला। 400 वर्षानंतर छत्रपती शिवरायांनंतर आज सगळ्या जाती गुन्ह्या गोविंदाने नाचतेत। हे 2-4 जर नाचके कांदे सोडले, हे जातीत भांडणं लावायचं काम करतात। पण आज आपण इथं या चौकात बी बघू शकतो, सर्व जाती धर्माचे बांधव एकमेकाला राम राम श्याम श्याम सलाम वालेकुम आदाब करतात, गुन्ह्या गोविंदानं नांदते, असं वातावरण नाही। पण शहराला काय होतं, आणि हे सोशल मीडिया सगळ्यात घाण आहे। पहिलं चांगलं होतं, आपलं एक पत्र लिहायचं, पत्र लिहिण्यास कारण की बाकी सर्व ठीक आहे, एवढ्या ओळीत सगळा विषय होत होता।
ते 7 दिवसानं जायचं. पण हे असं झालं की इथं जर माझा एक शब्द चुकला किंवा कोणाचा चुकला तर एका मिनिटात हे संपून टाकतं माणसाला. तुम्हाला फक्त एवढी विनंती करतो, हे जातीचं जे वाद आहे ना, मराठे स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी लढू राहिले, कुठल्याही जातीच्या विरोधात नाही. सगळे भाऊ आपलेत. आज ईद असली आपण शिरखुर्मा खायला जातो, आपली दिवाळी असली ते आपल्याकडे फराळाचं करायला येते. इतके गुन्ह्या गोविंदानं नांदणारे माणसं आहे आपण. पण आता यांचे धावे असे धन आणलेले, मराठी एक झाले, मुस्लिम एक झाले, दलित एक झाले. पहिले हिंदू मुस्लिम होत होतं, आता सगळे जाती धर्माची एक झाले. ते यायला भीती वाटायला लागली. आणि इथं राजकारणासाठी कोणी आलेलं नाही. आपल्या राजकारणामुळे पिढ्या बरबाद झाल्या बाबा. पैदा झालं की 2-4 वर्ष त्याला राजकारण कळायला लागलं. ते म्हणतं मला ग्रामपंचायत सदस्य व्हायचं, सरपंच व्हायचं. मनोज जरांगे पाटील पहिल्यापासून म्हणते आम्हाला राजकारणाशी घेणं देणं नाही. त्याचा प्रत्यय तुम्हाला खासदारकीच्या वेळेस आला असेल. अख्खा महाराष्ट्र म्हणत होता तुम्ही उमेदवार द्या किंवा तुम्ही उभे राहा. ते म्हणले मला राजकारणाशी घेणं देणं नाही. आणि आताही तुम्हाला सांगतो त्यांचं म्हणणं आहे आम्हाला राजकारणाशी घेणं देणं नाही. जर तुम्ही 13 जुलैला आरक्षण दिलं, आम्हाला जे लोक नावं ठेवते यांना काय गरज आहे, 200-200 JCB असते यांच्यावर फुलं उधळते, यांना काय आरक्षणाची गरज आहे. तर त्या सरकारलाही आम्ही सांगू इच्छितो, जे सरकार आम्हाला आरक्षण 13 जुलैपर्यंत देतील, आम्ही तेच JCB त्याच्यात 200 अजून वाढून त्यांच्यावर गुलालं आणि फुलं उधळायला तयार आहे. त्यांनी 13 जुलैपर्यंत द्यायचं. पण आता हे कोणाच्या बळावर जरांगे पाटील बोलले त्यांना की बा 13 जुलैपर्यंत द्या. तर ही तुम्ही आम्ही जे आले ना, मी जर तुम्हाला 1000 रुपये दिले असते बाबा, तुम्ही मला ऐकायला आले असते, मी जर राजकारणी असतो तर कोणीच नसतं आलं. कारण तुम्ही फक्त तुम्हाला माहिती आहे की ते शेतकऱ्याचं पोर आहे, गरीब मराठ्याचं पोरग आहे आणि ते लढतंय आणि ती एकटं पडलंय. म्हणून आज तुम्ही पाहिलं बाबा तुमच्या हयातीत इतका मराठा समाज किंवा इतर इतके समाज एकत्र झालेलं कधी आयुष्यात पाहिलं तुम्ही? तर हे तुम्हाला आज तुम्ही बघितलं म्हणून त्या व्यक्तीच्या मागे आहे. तर मनोज जरांगे पाटलांना तुमच्या भरोश्यावर सरकारला सांगितलं 13 जुलैपर्यंत द्या. मग ते मराठ्याचं वादळ, संघर्ष योद्धा ढाण्या वाघ मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्याचा दौरा करते 6 जुलै ते 13 जुलै. 6 जुलैला ते हिंगोलीपासून सुरुवात करते. त्यांना बघायचं आहे, कारण हे सरकारला लक्षात यायना मराठी आहे किती, नाही का. यांना आपण गावबंदीत दाखवून दिलेलं आहे, बरोबर. यांना अजूनही कळाना मराठी आहे किती. तर मग आपल्याला ती ताकद दाखवायची. तर 6 जुलैला सुरुवात होती. हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, बीड, जालना आणि संभाजीनगरला शेवट आहे 13 तारखेला. योगायोग असा आहे की त्याच दिवशी अल्टिमेटम संपतोय. तर हे 7 जे जिल्हे, या 7 जिल्ह्यात तुमचे जेवढे नातेवाईक असेल त्या ठिकाणी पाठवा. पण 13 जुलैला संभाजीनगरला तुमचं प्रत्येकाचं आपल्या लेकरा बाळासह, माता भगिनीसह तुम्हाला येणं आद्य कर्तव्य. आता जर मराठ्यांची ताकद कळाली नाही तर तुम्हाला सांगतो हे मराठा आरक्षणाचा विषय तुम्ही सोडून द्या. आणि यायचं कशासाठी? आज तुम्ही 1,00,000-2 लाख रुपये पोराच्या शिक्षणासाठी भरू शकत नाही. तुम्ही पोराची नोकरीसाठी भरू शकत नाही. जर आरक्षण भेटलं 100% सगळ्याला भेटणार नाही. पण जे 1-1, 2-2 मार्कांना, 10 मार्कांना पोर आपले नैराश्यात चालले, शेकडो पोरांना आत्मबलिदान केलं, आत्महत्या केली आणि लिहून ठेवते मनोज जरांगे पाटलाच्या जीवाला काही होऊ नये, मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे. काल आम्ही त्या लाड संगीत गेलो. बाबासाहेब पडूळ त्या व्यक्तीचं नाव 4 दिवसा पहिले त्यांनी आत्महत्या केली. लिहिलं असं की माझ्या मुलाच्या शिक्षणा याच्यासाठी मी 2 लाख रुपये भरू शकत नाही म्हणून आत्महत्या करतो. इतकी बिकट परिस्थिती. अहो, देश सेवा करणारे जे मिलिटरीवाले असते तिथं बटालियन आहे, बटालियन, मराठा बटालियन, महार बटालियन, सिख बटालियन, हे नाव काय शौर्याचं प्रतीक आहे. मराठे हे लढवय्ये होते. मराठ्यांची ताकद सगळ्यांनी पाहिलेली आहे. रक्त गरम आहे. आज भले आपल्या खिशात काही नाही पण रक्त गरम आहे. पण गरम होऊ देऊ नका. आपण आपला सर्वसामान्य माणूस मनोज जरांगे पाटील हे शांततेत आमरण उपोषण, कोणाला त्रास आहे का? गावात मंदिरात बसले आंतरवाली सराटीच्या, त्याच्यामुळे हादरले. बरं सिमेंटचे पत्र आहे घरावर, म्हणजे कोणी काही करू नाही शकत. तर त्यामुळं असा व्यक्ती आपल्यासाठी झटतोय, लढतोय. तर तुम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहा, आमच्या नाही. आम्ही फक्त एक दूत म्हणून आलेलो आहे. तुम्हाला सांगावं घेऊन आलो. जसं आपण मूळ घेऊन जातो, कोणाला तरी सांगतो मला काही पत्रिका वाटणं होत नाही भाऊ, हे मूळ आणि हे तू त्याच्या घरी जा. तर आम्ही 4 जण आज इथं आलो. 4 जण नाही, आमच्यासोबत 40 जण आहे. पण आम्ही तुम्हाला फक्त एवढी विनंती करतो, आम्ही एवढ्या आपल्या 6 कोटी समाज बांधवापर्यंत पोहोचू शकत नाही. तुमच्या माध्यमातून तुम्ही आता इथून
इथं जे बसता आपण गप्पा आणि त्याच वेळेला जो माणूस नव्हता इथं त्याला सांगायचं आपल्याला 13 जुलैला जायचंय आणि सर्व जाती धर्माचे बांधव त्यांना पण सांगायचं तुम्ही आता आमच्या पाठीशी उभे राहा, जेव्हा तुमच्या जातीवर वेळ येईल हेच मराठे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, त्यांना विश्वास द्या. आपण कुठल्याही जातीच्या विरोधात नाही आणि पोलीस प्रशासन आपल्या सेवेसाठी असतं. कधीही त्यांना त्रास देऊ नका. तेही कुणाचे भाऊ आहेत, कुणाचे वडील आहेत, त्यांना पण फार त्रास असतो. पण आपण काय होतं येऊन जाऊन त्यांच्यावर हे करतो. कायदा सुव्यवस्था जबाबदारी त्यांची जशी आहे तशी आपलीही आहे. आपणही संयम ढळू द्यायचा नाही. कुणी जर चुकीच्या पोस्ट टाकल्या तर त्या लगेच डिलीट करायच्या. चांगल्या जर असेल ज्यांना समाजात चांगलं वातावरण निर्माण होईल तर ते नक्की शेअर करत चला. एवढंच बोलतो.